एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यंदा ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला असून यादीत 48,731 मतदानांची वाढ झाली। भटके विमुक्तासह आदिवासी बजावणार मतदानाचा अधिकार। नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले। या ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये 12 जानेवारी 2024 पर्यंत आणखीन 48,631 मतदारांची वाढ झाली आहे। त्यानुसार मतदारांची संख्या 63,92,520 झाली आहे। यात पुरुष मतदारांची संख्या 34,49,490 तर स्त्री मतदारांची संख्या 21,41,642 व इतर मतदारांची संख्या 1,228 एवढी आहे। 27 ऑक्टोबर 2023 चा प्रारूप मतदार यादीत 1,77,078 मतदारांची नाव नोंदणी झाली। तसेच 1,28,747 मतदारांची नावे वगळण्यात आली। अंतिम मतदार यादीत 48,631 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे। यंदा यात प्रथमच आदिवासी भटके विमुक्तांची देखील मतदान नोंदणी करण्यात आली आहे। भटक्या व विमुक्त जमातीच्या 384 मतदारांची नोंदणी झाली आहे। त्यात 27,463 आदिवासी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सर्व क्षणात मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार तसेच दुबार मतदार यांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत। त्यानुसार 47,709 मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत। पैकी 80 पेक्षा अधिक वय असलेल्या 18,813 मतदार वृत्त किंवा वयात सुधारणा असलेले आहेत। मतदार याद्यांमध्ये 1,50,000 छायाचित्र समान नोंदी आढळल्या। त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कालावधीत 48,354 मतदारांची नावे वगळण्यात आली। तर लोकसंख्या शास्त्रीय दृष्ट्या समान नोंदी 27,093 मतदार आढळले। त्यांची तपासणी करून 9,019 मतदारांची नावे वगळण्यात आली। दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे कार्यालयामार्फत मतदार राजा जागा हो, मतदानासाठी सज्ज हो हे अभियान देखील राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिंगारे यांनी दिली। अंतिम मतदार यादीत 18,775 पुरुष मतदारांची आणि 31,715 स्त्री मतदारांची व 131 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे। मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर 848 वरून 853 इतके झाले आहे। तर 18 ते 19 वयोगटातील 39,590 मतदारांची नव्याने भर पडली आहे। 20 ते 29 वयोगटात 43,889 मतदारांची वाढ झाली आहे। प्रारूप मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 30,130 झाली आहे। ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 59,720 इतकी झाली। तर 20 ते 29 वयोगटातील प्रारूप यादीतील मतदार संख्या 9,79,153 होती। ती अंतिम यादी 10,23,042 इतकी झाली आहे। मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करता यावे या उद्देशाने निवडणूक विभागाने जिल्ह्यात 6,524 मतदान केंद्र सज्ज केली आहेत। त्यातील मुरबाडमध्ये सर्वात जास्त मतदान केंद्र असून त्यांची संख्या 511 आहे। तर सर्वात कमी मतदान केंद्रांची संख्या असलेल्या उल्हासनगरमध्ये 211 एवढी केंद्रे आहेत। यंदा सर्वच मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली। तसेच मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणीच मतदान केंद्राची निर्मिती होणार असून त्यांची संख्या 34 एवढी आहे। तर 80 वयोगटापुढे असलेल्या आजारी, अंथरुणाला खिळून असणाऱ्या नागरिकांना मतदान करायचे असल्यास त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जाणार आहे। 524 इतकी मतदान केंद्र निर्माण केली गेलेली आहे। त्याला भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे। मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं मतदान केंद्र ज्या विधानसभा मतदारसंघात आहे तो मुरबाड मतदारसंघ आहे। तिथं 511 मतदार केंद्र आहे आणि सगळ्यात लहान जो आहे तो उल्हासनगर आहे। 251 मतदान केंद्र त्या याच्यात आहे। दरम्यान डिसेंबरच्या कालावधीमध्ये किंवा मिड डिसेंबरच्या नंतर आपल्याला फोटो सिम्युलर एंट्रीच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सांगितलं होतं। फोटो सिम्युलर एंट्री म्हणजे मतदाराच्या तपशिलामध्ये बदल आहे, तपशील वेगवेगळा आहे, तुमचं एक नाव आहे, यांचं पण नाव आहे, मात्र दोन्हीमध्ये सारखाच फोटो आहे। तर ह्याचं व्हेरिफिकेशन करायला आपल्याला आयोगाने सांगितलं। राज्यामध्ये सगळ्यात जास्त अशी संख्या आपल्याकडे होती, 1,50,813 एवढी संख्या आपल्याकडे होती। त्याचं व्हेरिफिकेशन ह्या सगळ्या प्रक्रिया चालू असताना आपण केलं आणि त्यामध्ये साधारण 48,354 व्यक्ती यांची नाव आपल्याला वगळता आली। सर ओव्हरऑल ह्या सगळ्याच प्रक्रियेमध्ये वगळण्याची संख्या चांगली झालेली आहे आणि आम्ही हे निश्चितपणे बघितलंय की जे त्याची 100% खात्री आहे की तो मयत आहे, दुबार आहे किंवा तो PSC मध्ये आहे, तेच वगळण्याचं आम्ही काम केलेलं आहे।
आणि त्याच वेळेला जर काही याच्याशिवाय आणखी कुणी राहिले असतील तर तेही आम्ही राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे की जर कुणी मयत राहिलेले असतील, समोर आलं नसेल डेटा, तो द्या, त्याच्यावर आपण कारवाई करता येऊ शकते. त्याच पद्धतीनं DSC डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीजचं पण कारवाई आपण केली, तिथे 9,000ची वगैरे करता आली. एक प्रकारे ह्या सगळ्या कार्यवाहीच्या पाठीमागचा हेतू भारत निवडणूक आयोगाचा, मुख्य निवडणूक अधिकारी यांचा किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझा हाच होता की मतदार यादी हे शुद्ध व्हावी, ते परिपूर्ण व्हावी, अद्ययावत व्हावी आणि त्या मतदार यादीमध्ये ज्या व्यक्तींना नाव असलं पाहिजे त्याच व्यक्तीचे नाव असावेत आणि ज्यांचे नाव नसली पाहिजे ते निघाले पाहिजे. त्या 2 बेसिक प्रिन्सिपलच्या आधारे आपण मतदार यादीचं शुद्धीकरण अद्ययावती करण्याचा प्रयत्न केला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे. आणि तो भारत निवडणूक आयोगाने ज्या पॅरामीटर्स दिले त्याच्यामध्ये निश्चितपणाने समाधानकारक आहे. दिव्यांग मतदाराच्या बाबतीमध्ये आपला जिल्हा चांगलं काम करणाऱ्यापैकी एक आहे. ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये तर सगळ्यात जास्त ट्रान्सजेंडरची नोंदणी आपल्या जिल्ह्यात झालेली आहे राज्यामध्ये. मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याला मी आताच सांगितलेलं आहे, एक मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की येत्या निवडणुकीमध्ये कुठलंही मतदान केंद्र पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर असणार नाही, सगळे ग्राउंड फ्लोअरवर असणार. काही वेळा दिव्यांग व्यक्तींना किंवा लिफ्ट नसेल तर मतदारांना वर जाण्यामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा अडचण निर्माण व्हायला नको म्हणून आता सगळे मतदान केंद्र 6,524 हे पूर्ण ग्राउंड फ्लोअरला असणार आहे. एज्युकेटेड एरिया असेल किंवा इलाइट एरिया असेल त्याच ठिकाणी मतदान कमी होतं. मग त्याचा थोडासा अनालिसिस केला असता की काही लोक मतदान केंद्र दूर आहे किंवा मतदान केंद्र आमच्या जवळपास नाही म्हणून ते मतदान यायला टाळतात. अशा वेळेला भारत निवडणूक आयोगानं मुभा दिली आणि त्या रिस्पेक्टिव्ह सोसायटीमध्ये जर मतदान केंद्र स्थापन करण्या इतके मतदार असतील तर त्यांच्या कॉमन प्लेसमध्ये, क्लब हाऊसमध्ये, इमारतीमध्ये, त्या कॉपरेटिव्ह सोसायटीच्या परंतु कॉमन जो एरिया असेल त्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून 34 मतदान केंद्र असे क्लब हाऊस किंवा असा जो कॉमन एरिया अशा ठिकाणी स्थापन केलेले आहे. त्या माध्यमातून मतदानाची आकडेवारी किंवा मतदानाचा टक्का वाढण्याच्या अँगलला आपला प्रयत्नाचा एक भाग आहे. या पद्धतीच्या बाबतीमध्ये 18+ जर असेल जो अंतरुणाला खेळूनच आहे आणि त्यांनी इच्छा केली की मला घरून मतदान करायचं तर ती सुविधा आयोगाने आता दिलेली आहे. हा अर्थात आयोगाचा दृष्टिकोन हाच आहे की लोकांनी मतदान केंद्रावरून मतदान केलं गेलं पाहिजे. काही फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर तुम्हाला होम वोटिंग करायची असेल ती पण सुविधा आयोगाने दिलेली आहे. त्याचाही आपण राजकीय पक्षांनाही आवाहन केलेलं आहे आणि मतदारांनाही प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या मार्फत त्या संदर्भातली कारवाई चालू आहे. साधारणपणे इलेक्शनचा जो निवडणुकीचा जो कालावधी आहे त्या कालावधीच्या अगोदर मतदार यादीची प्रसिद्धी करून मतदार यादी शुद्ध करण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचा हा जो प्रयत्न होता तो आपण काल मतदार यादी प्रसिद्ध करून निश्चितपणानं प्रसिद्ध केलेली आहे. मतदार यादीमधली मध्ये असलेले एकूण पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर मतदार, एकूण मतदार, आपला EP रेशो, जेंडर रेशो काय होता हे सुरुवातीला आपल्याला मी सांगू इच्छितो. जेव्हाही मतदार यादी प्रसिद्ध केली गेली 27 ऑक्टोबर 2023ला तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये 63,43,889 एवढे मतदार होते. त्या मतदारामध्ये 34,32,792 पुरुष, 29,10,000 एकूण स्त्रिया, 1,097 ट्रान्सजेंडर अशा पद्धतीनं ती विभागणी होती. त्याच्यामध्ये जेंडर रेशोच्या बाबतीमध्ये थोडंसं खेदानच म्हणावं वाटेल की प्रति 1,000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांचं मतदार यादीतलं प्रमाण जे होतं ते 848 इतकं कमी होतं. ते वाढवून आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे त्या अनुषंगाने काही मेजर्स घेतले होते त्याचा थोडा सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे. आणि त्यावेळेला आपला EP रेशो ज्याला म्हणतात म्हणजे एकूण पॉप्युलेशनच्या किती टक्के लोक मतदार यादीमध्ये आलेले आहेत ते प्रमाण आपलं 65.03 असं होतं. त्यानंतर ही मतदार यादीची प्रसिद्धी झाल्यानंतर 27 ऑक्टोबर ते काल 23 जानेवारीपर्यंत प्राप्त झालेले दावे, नव्यानं नाव दाखल करण्यासाठी प्राप्त झालेले फॉर्म नंबर 6, वगळणीसाठी आलेले फॉर्म नंबर 7, स्थलांतरणासाठी आलेले किंवा दुरुस्तीसाठी आलेले फॉर्म नंबर 8 या सगळ्याचा उहापोह केला तर आता काल जी प्रसिद्ध झालेली मतदार यादी आहे त्यामध्ये आपण 63,43,889 वरून 63,92,520 इथपर्यंत गेलेलो आहोत. आता आज प्रसिद्ध झालेली जी मतदार यादी त्यामध्ये 63,92,520 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 34,49,577 पुरुष आहेत, 29,41,715 महिला आहेत आणि 1,228 ट्रान्सजेंडर आहेत. आता थोड्या वेळापूर्वी मी हे सांगितलं की मागच्या वेळेला स्त्री मतदारांचं
संख्या जी होती 29,10,000 होती ती आता 29,41,715 झालेली आहे. त्यामुळे एकंदरीत जो 848 हा जेंडर रेशो होता त्यामध्ये सुद्धा वाढ होऊन कन्सिक्वेंटली 853 हा आपला जेंडर रेशो आहे. साधारणपणे ही वाढ व्हायला बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वेळ लागतो, पण ही वाढ निश्चितपणाने समाधानकारकपेक्षा चांगली आहे. आयोगाच्या समोर याच्या संदर्भात प्रेझेंटेशन झालं होतं, परंतु त्याच्यात आणखी काम करण्यासाठी वाव आहे. ईपी रेशो बाबत मी मला सांगितलं की 65.03 हा ईपी रेशो होता आपला, तो आता वाढून 65.53 इतका ईपी रेशो झालेला आहे. 18-19 वयोगट हा एक मतदार यादीच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाच्या वयोगटापैकी आहे. जेव्हा मतदार यादी प्रसिद्ध झाली होती तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये 30,130 एवढे मतदार, म्हणजे 63,43,000 मध्ये 30,130 एवढेच मतदार 18-19 मधले होते. मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे ड्राईव्ह घेतले गेले. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, ट्युशन क्लासेस, म्युझिक क्लासेस, आरटीओचे कार्यालयाच्या ठिकाणी येणारे ऍप्लिकेशन्स, पासपोर्टच्या ठिकाणचे ऍप्लिकेशन्स, युवा मंच, राजकीय पक्षांना आवाहन केलं, टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट, गायन स्पर्धा ज्या ठिकाणी येतात त्या सगळ्या ठिकाणी टॅप करून 18-19च्या मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केला गेला होता. त्यामध्ये आता ती संख्या 30,000 वरून वाढून यावेळेला 69,720 झालेली आहे. म्हणजे 39,590 न 18-19 या मतदारांचा टक्का आपल्या मतदार यादीमध्ये वाढला. मात्र हा आणखी वाढणं अपेक्षित आहे. इतक्यावर आपण समाधान मानण्यासारखी परिस्थिती नाहीये. यासाठी आणखी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आताच आपल्या पूर्वी राजकीय पक्षांची बैठक झाली, त्यांना आम्ही आवाहन केले की 18-19 हा जो मतदार आहे त्यांचा मतदाराचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी आवाहन करावं. त्या अनुषंगाने ते प्रयत्न करणार आहेत. 18-19 हा नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर प्रक्रिया असते. आताही नवीन काही मतदारांना आणखी त्यांची नावं नोंदवायची असतील तर ते नोंदवणी करू शकतात. लास्ट डे ऑफ नॉमिनेशनच्या पर्यंत आपल्याला ते करता येऊ शकतील. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांची आता आपल्या अगोदरच बैठक झाली होती, त्यामध्ये त्यांना आवाहन केलेलं आहे. मतदारांना आवाहन केलं, मतदारांना मतदार प्रक्रियेमध्ये त्यांचा हिस्सा वाढावा यासाठी एक अभियान पुऱ्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं करतोय. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा निवड मतदानासाठी सज्ज हो, असं या अभियानाचं नाव निवडलं आहे. या माध्यमातून आपण त्यांना ज्या ठिकाणी जास्त फुटफॉल आहे नवमतदारांचा किंवा मतदारांचा, मॉल्स असतील, गर्दीचे ठिकाण असतील, त्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून, जानोजागृतीच्या माध्यमातून, काही IC मटेरियलच्या माध्यमातून जागृती आपण करणार.